आजी गो पूर्वा आजी अगो पूर्वा 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 बाई काय झाला अगो कावेरी होती ना तुझ्या वांगडा म्हणजे काकी अजून घरी नाही आली अगो काय झालं अगो 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 रडा नको बाय रडा नको गप गप अभिरामा रे अभिरामा काय ग काय झालं अभिरामा पूर्वा हिला आणि कावेरी खाई विचारल्यावर रडक लागला पूर्वा काय झालं बाळा कुठे आहे कावेरी अभिदा मला खरंच माहित नाही रे ती कुठे गेली आम्ही इथून फिरायला गेलो ना दोघी आणि नंतर ती अचानक गायब झाली रे कुठेतरी मी खूप हाका मारल्या सगळीकडे शोधलं पण काहीच उत्तर नाही आलं रे तिचं माझ्यामुळे झालंय हे सगळं अभिदा मी हात जोडते तुझ्या पुढे पण मला माझ्या नशिबावर सोडून दे पूर्वा अगं तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये इथेच गेली असेल कुठेतरी कावेरी शोधू ना आपण तिला असात काहीतरी तू किती स्वतःवर ओढवून घेत नाहीतर काय ता काय नका यदा असा हात धरून चालू गेला असताना आपला आपला फिरक काहीतरी काय चाललंय तुमचं नाही म्हणजे कावेरी घरात आली नाही याचं तुम्हाला काहीच पडलेलं नाहीये का मला एक गोष्ट कळत नाही कावेरीने तुमचं असं काय वाईट केलंय सांगा ना काय वाईट केलंय की तिला नेहमी तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करता अभिरामा तू त्याच्या नादाक लागू नकोस जा पहिला कावेरी खय आता बघ माका माहित असा कावेरी खय असा दादा आरोपी का आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करायचा नाहीतर काय मखरात बसून त्याची पूजा करायची अरे पण तू पाहिलं होतंस तर घेऊन यायचं होतं ना तिला कसा घेऊन येणार हा ते सायजीने सुडू खाया ना दत्तादा भाऊ वाटेल ते बोलू नको उगाच आरडतास की त्याक तेंका ते काय बोलतात ना तर पूर्ण ऐकून घेवा बोला ओ पिणारो माणूस खराच बोलता मनानच मी पितय पण बंद कर आज मी बघितलंय म्हणून माझं तोंड बंद करशील उद्या सगळं गाव बघित तू जाऊन सगळ्यांची तोंड बंद करणार असस त्याच्यापेक्षा सुनेक सांग याराच्या गळ्यात गळू घालून फिरणं बंद कर मी बघितलंय त्या सयाजी आणि कावेरी खबरदार माझ्या सुनेबद्दल काय बोलशील तर बोलतली एकदा नाही 10 वेळा बोलतली कारण ताच खरा हा हे बघ वहिनी दादाचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय गैरसमज या चेडूआ माझा त्याच्या डोक्यावर हात ठेवतोय किती खोटं बोलू बाबा खोटं बोलताय तुम्ही ग तुझी खोटी शपथ घेते ते का नाही घेणार मला जिवंतपणी मरण भोगायला लावलंच आहे ना ह्यांनी मी सांगतोय तर खरा ही कावेरी त्या सयाजी वांगडा बस आता कोणी काय बोलायची गरज नाहीये आता कोणीच काय बोलूक नको जा काय हा तर समोर आ. बघा स्वतःच्या डोळ्यात बघा या काय या लपान चाललेला दिवस ठीक होता या तर घरा बऱ्या तिला गावभर धिंड काढल्याने काय काय माहिती बघा बघा मी 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 सांगत होतोय ना
यो पिणारो माणूस खराच बोलता. बघा नायकांची सून. काय झालं? त्यांना सावराला चक्कर आली होती. हे कावेरी, 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 हे हे कावेरी, हे तुम्ही कसं घेऊन आला तिला? त्या तोल जाऊन पडणार होत्या इतक्यात मी तिथे आलो आणि खोटा, साप खोटा बोलताय हो. ठिकाणा हे पाजा. मग हे बघा माझ्यासारखं कसा खरा खरा बोलता. मी बघितलंय सगळा. थांबशील? मी बोलतोय ना त्याशी. एक 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 मिनिट. काय बघितलंस तू? तुमचा चाललेला ताप, का ताप भोरूक पण लाज वाटता. बोल ना. त्या असा रस्त्याने चालला होता. हो ते मी पण बघितलं. मागसून तू चालत होतस. हो मी होतोच तिथे. झाला झाला खरा खोटा काय तर झाला. मग काय पुढे, काय पुढे बोल ना. पुढे पुढे मग कावेरी ह्या असा असा झाला आणि याने मग कमरेत दादा एक 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 मिनिट. खरं बोलतोय तो, पण अर्थ चुकीचा काढलाय त्याने. या तिथे देवळात बहुतेक आल्या होत्या, त्यांना चक्कर आली असावी आणि तोल जाऊन पडणार होत्या इतक्यात मी तिथे आलो आणि त्यांना सावरलं आणि तुमच्या समोर घेऊन आलो मी. त्यात गैर काय? मस्त मस्त खोटं बोलता. पण आता कोणाचा विश्वास बसणार नाही. अरे मी सांगते या दोघांचा ना. दादा, तू मोठा भाऊ आहेस ना म्हणून मी शांत बसलोय. नाहीतर माझ्या बायकोचा आणि आमच्या नात्याचा स्वाभिमानी तेवढाच महत्वाचा आहे माझ्यासाठी. स्वाभिमान? अरे कसलो स्वाभिमान? गळ्यात गळे टाकून स्वाभिमान जपतात. अरे खोटो हा, तुझी बायल खोटी हा. दादा जर तोंड आवर अरे. बोलणार, ओरडून सांगणार ही नायकांची सून हा ना. बाबा, खूप झालं तुमचं. माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीच आहे तुम्ही, पण आता कुणाच्या चारित्र्यावर असे शिंतोडे उडवून त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्याचा अधिकार नाहीये तुम्हाला. डोळे उघड, बाय डोळे उघड गो. अगं बघ, आपलाच घर असा. कावेरी, അബി എന്താ എനിക്കറിയില്ല. എനിക്ക് തല കറങ്ങി, പിന്നെ ഞാൻ പേടിച്ചു. അത് मला माहितीये तुला चक्कर आली होती. हे आहेत ना, हे तुला घरी घेऊन आले. या ना तुम्ही, आते ना प्लीज. नको, तुझ्या आईला नाही आवडणार. येतो. सयाजी, थँक्यू. तुम्ही कावेरीला घरी सुखरूप घेऊन आला. अरे आणि सॉरी, सगळ्यांमुळे जरा तुम्हाला त्रास झाला. അബി എനിക്ക് താങ്ക് യു പറയണം. सयाजी, एक मिनिट हा. सरग्या, माका वाटाक नाही होता माझा धाकटो भाव येदो खुळो असत म्हणून. मला शिकलो सवरलेलो असा. हा दे, आपण काय करायचं आता बघ, ह्याच्या समोर गळ्यात गळे घालते. താങ്ക് യു. चल. येवा येवा सरिता काय करतस? येवा सरिता, सरिता सोड, सोड माका. सरिता सोड म्हणताय ना. आय, आय, आय. आय, 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 आय. बसा माहिती सरिता काय छान वाटता. वाटूकच हवा, त्याशिवाय उतरतली कशी तुमची. को पण मी खरंच सांगते, मी त्या दोघांना बघितलंय. अहो बघितलाच पण असताल, पण न पिता बघितला असतास ना तर तुमच्यावर विश्वास तरी ठेवलो असतो. तुम्ही गेलास टाकून. मग कसं विश्वास ठेवतले? त्यांका काय कावेरी पाठीशी घालू कारणच गावला.
आणि तुमची काय सुटणारी नाही. दत्त भाऊ भिजले. बघा खुळ पण तुमची भगाल करता. काय रावला टेकुड्या कैसर ये. नको मारशाल तुम्ही. अरे नाही मारत ये. टेकुड्या तू तरी माझ्यावर विश्वास ठेव रे. मी खरंच त्या दोघांना बघितलंय. तर माका माहिता. तुला कसं माहित हा? मी पण त्या दोघांका बघितलंय. पुन्हा सयाजी कान कावेरी. नाही मग ये. अण्णांका आणि शेवंताक. तू पण घेऊन गेलास काय? नाही मी नाही घेतलंय. मी नाही घेतलंय. तुम्हीच घेतलास. तुम्हीच घेतला. दोघांमध्ये नक्कीच काहीतरी चालू आहे. छाया? हा बोल छाया. छाया नाही, सरिता बोलते. सरिता बोल बोल. सयाजीराव घरातच असत ना हो. तो घरी नाहीये, पण काय झालंय बोल ना. बाहेर गेलाय तो. बाहेर खय आमच्याकडे दिलेली. म्हणजे तुमचो घो त्या कावेरीत परक्या बाईक हातावरसून उचलून घेऊन इलो. सांगणार नव्हतंय मी. काय करू. त्या कावेरी आणि सयाजी बाहेर कधीतरी फिरताना माझ्या गोवान स्वतःच्या डोळ्यान बघितला. ही दोघं काय मान्य करत नाही असत, पण तुमच्या घोवान त्या कावेरीक उचलून हैसर घेऊन येताना सगळ्या नायकांनी बघितला नी. झाला सगळं सांगून बसलोय ना तुमका. फोन खय गेलो माझो. मी तुमका मगे मगे फोन करते. हा सरिता. सरिता सयाजीची ही हिंमत. कधीही कुठल्या बाईकडे नजर वर करून न बघणारा सयाजी आता नायकांच्या सुनेला उचलून घेऊन वाड्यावर घेऊन जातो. हे उद्याच त्याला बघतेच मी त्याच्याकडे जरा. हाय डार्लिंग. हाय सयाजी. काय मग कुठे गेला होतास? बाहेर गेलो होतो. नाही ते मला कळलं बाहेर गेला होतास ते, पण कुठे गेला होतास? म्हणजे मार्केटमध्ये गेला होतास की गावात फेरफटका मारायला गेला होतास की आणखीन कुठे? का काय झालं? आठवत नाहीये का तुला कुठे गेला होतास ते? नाही असं नाही. मग बोलती का बंद झाली? काही चुकीचं तर करून आला नाहीयेस ना? पण मला खात्री आहे तू चुकीचं काहीच करणार नाहीस. आणि माझ्यापासून लपवणार तर अजिबातच नाही. जा फ्रेश होणे. म्हणजे सयाजी तू माझ्यापासून लपून त्या कावेरीला भेटायला गेलास. सुषमा मला तुला काहीतरी सांगायचंय. मला ठीक आहे. काय? खरं तर आल्या आल्याच तुला सांगणार होतो, पण उगाच तुझा गैरसमज झाला असता म्हणून नाही सांगितलं. का? असं काही झालंय का? मी वाड्यावर गेलो होतो. का? अगं अभिरामची बायको रस्त्यात भेटली होती. तिला चक्कर आली होती म्हणून तिला सोडायला वाड्यावर गेलो होतो. तिला वाड्यावर घेऊन गेलास की उचलून वाड्यात घेऊन गेलास? हे बघ डार्लिंग, अगं तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. खरंच तिला चक्कर आली होती म्हणून मी तिला वाड्यावर घेऊन गेलो. माझं चुकलं. मी असं नको करायला हवं होतं, पण प्लीज मला माफ कर ना. प्लीज माफ कर. ठीक आहे. आता इतकं सांगतोस तर खरंच असेल. अगं हो डार्लिंग, खरंच मी नाही कोणावर प्रेम करत तुझ्याशिवाय. ठीक आहे. मग मला जो राग आलाय तो दूर कसा करशील? मी सयाजी. अरे अरे सयाजी
खरंच खूप प्रेम करतो तुझ्यावर. आणि आज मी तुझ्यासाठी खास खायला बनवणार आहे आणि माझ्या हाताने तुला भरवणार. सयाजी माझा भाऊ या तुमचा ताट या माझा ताट. हे माझा हे तुझं. बरा या तुमचा या माझा. तुझं माझ. अरे खायचा पण घेवा, दोन्ही सारखीच असत. हा. अरे एकटाच कावेरी खाया. जा ते का बोलवून हाड. कावेरी चल खाली चल. आईने जेवायला वाढलंय, थोडं जेवून घे. अभी എനിക്ക് വിശപ്പില്ല. भूक नाहीये, थोडं तरी खाऊन घे ना. ഞാൻ പിന്നെ കഴിച്ചോളാം. नंतर कधी जेवणार आहेस तू? चल खाली चल. प्लीज. तुझ्या प्लीजच्या पुढे ना मी काहीच नाही बोलू शकत. ठीक आहे, नंतर जेवून घे. आराम कर. सयाजी सयाजी काय करतोस तू? तुझ्यासाठी गरम गरम कांदा भजी बनवतोय. डोळ्यातून पाणी आलं माझ्या. टिशू दे. हे घे. बरं सयाजी, तुझ्या आणि कावेरीमध्ये खरंच काही नाहीये का? तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हा तुझ्यावर आहे, पण त्या वाड्यातल्या कुठल्याच माणसावर माझा विश्वास नाही. अरे यार. अरे काय करतोस? जा 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 धुवून घे पटकन जा. सयाजी हे बघ काय. सयाजी